साथियो, आपल्याला माहित असेल की भारताला स्वातंत्र्य होऊन जवळपास 55 वर्ष होऊन सुद्धा या देशातील एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, एमबीसी, एसबीसी आणि मायनॉरिटी या लोकांच्या परिस्थितीमध्ये कोणताही बदल होताना दिसत नाही। या देशाची लोकशाही, या देशाचं संविधान इथल्या मूलनिवासी लोकांसाठी लिहिलेलं असताना त्या लोकांना त्याचा फायदा होताना दिसत नाही। जर मग आमच्या महापुरुषांनी, संविधानकर्त्यांनी संविधान आणि लोकशाही जर आमच्या मूलनिवासी लोकांसाठी दिली होती, तर मग त्या संविधानाचा अंमलबजावणी आमच्या हितासाठी का केली जात नाही, हा गंभीर विषय आहे। साथियो, आपण बघत असेल या देशामध्ये आज मराठा समाज याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार होत आहे। आपल्याला माहित असेल की मराठा बांधव लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने रस्त्यावरची लढाई लढत आहेत, आरक्षणाची मागणी मागत आहे। आपण बघितलं असेल स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये काँग्रेस, बीजेपी काँग्रेस वाल्यांनी मराठा बांधवांच्या आरक्षणाचा प्रश्न सुद्धा सोडवला नाही। ज्या लोकांनी स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांची लोकसंख्या जास्त आहे त्या लोकांसंगती असा गलत व्यवहार केला, तर मग ज्या लोकांची संख्या मुठभर आहे किंवा छोटी छोटी लोक आहेत किंवा ज्या समूहाची संख्या फार कमी आहे त्या समूहासंगती हे 3.5% वाले काय व्यवहार करत असतील, हा विचार केलेला आपण विचार करायला पाहिजे। आज परिस्थिती काय आहे, या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज 32% पेक्षा जास्त आहे। एकेकाळी जो मराठा बांधव या देशातल्या, महाराष्ट्रातल्या मूलनिवासी लोकांना पोसण्याचं काम करत होता, सांभाळण्याचं काम करत होता, त्यांना न्याय देण्याचं काम करत होता, त्याच मराठा बांधवांच्या मुलावरती आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे। ही वेळ नेमकी कुणी आणली? आमच्या गावामधला मी अनुभव सांगतो। जर आम्ही एखाद्या पाटलाच्या घरी गेलो, मराठा बांधवाच्या घरी गेलो, तर आमची माऊली आमच्या गरीब समाजाला एखादं दान देत असताना ती सुपावरती दान द्यायची, सूप घेऊन यायची। पूर्वी गावाकडची पद्धत होती, दान देण्याची सिस्टम सुपानं दिली जायची, परंतु आज मात्र ती माऊली ओंजळीवरती आलेली आहे। जी माऊली आम्हाला दान देताना, या गोरगरीब लोकांना न्याय देताना सुपानं न्याय द्यायची, त्या माऊलीवरती ओंजळीनं न्याय देण्याची व्यवस्था कुणी आणली, हा विचार करण्याची परिस्थिती आहे। साथियो, आपल्याला माहित असेल महाराष्ट्रामध्ये ज्या समाजाची संख्या जास्त असताना सुद्धा या काँग्रेस, बीजेपी काँग्रेस, आरएसएस वाल्यांनी त्यांच्या मुलावरती जर अगदी आत्महत्या करण्याची वेळ आली असेल, तर ही वेळ का आली? त्याचं कारण आहे स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये आम्ही महापुरुषांची चळवळ समजून घेतली नाही। केवळ काँग्रेस, बीजेपी काँग्रेस, बीजेपी काँग्रेस करत राहील। आज ओबीसीची परिस्थिती अशी आहे, 1931च्या जनगणनेनुसार ओबीसी 52% आहे आणि ओबीसी 52% असताना सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येच्या व्यक्तीला या देशामध्ये मोजलं जात नाही। या देशामध्ये गाढवा मोजतंय, या देशामध्ये घोड्याला मोजलं जातंय, या देशामध्ये कुत्र्या मांजरांना मोजलं जातंय, परंतु ओबीसीला मोजलं जात नाही। आरएसएस, बीजेपीचे लोक सांगतात की आमचं सरकार हिंदूचं सरकार आहे। माझा त्या आरएसएस, बीजेपी वाल्यांना सवाल आहे, अरे जर सरकार हिंदूवाद्यांचं आहे, हिंदुत्ववादी लोकांचं आहे, तर मग ओबीसीला तुम्ही हिंदू मानत नाही का? जे ओबीसी स्वतःला हिंदू मानतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे, सरकार आरएसएसचं आहे, सरकार हिंदूचं आहे, तर मग आम्ही स्वतःला हिंदू जर समजत असेल तर आमची जनगणना का केली जात नाही? इथं कुत्र्याची जनगणना केली जाते, मांजराची जनगणना केली जाते, कुत्र्या मांजरांना न्याय दिला जातो, परंतु इथं माणसांना काय न्याय दिला जात नाही? याचं कारण आहे साथियो, स्वातंत्र्याच्या 75 वर्षामध्ये केवळ आम्ही काँग्रेस, बीजेपी काँग्रेस करत राहील। आज मुस्लिम बांधवाची परिस्थिती काय आहे? मुस्लिम बांधवा मला साथियो देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खास
बीजेपी वाल्यांनी, काँग्रेस वाल्यांनी आणि कोणत्याच पार्टीच्या लोकांनी साधी तिकीट सुद्धा दिली नाही. मुस्लिम लोकांना 48 लोकसभेमध्ये महाराष्ट्राच्या 48 जागा असताना एका सुद्धा जागी काँग्रेस वाल्यांना, ज्या काँग्रेसला मुस्लिम बांधव सेक्युलर समजतात, पुरोगामी समजतात, त्या भामट्या पुरोगामी आणि त्या भामट्या सेक्युलर वाल्यांनी मुस्लिमांना तिकीट सुद्धा साधं दिलं. मग मुसलमान बांधव विचार करतोय की संविधान वाचवण्यासाठी आम्ही काँग्रेसला मदत करणार. जर संविधान वाचवण्यासाठी काँग्रेसला मदत करणार, काय काँग्रेस नक्की संविधानाच्या फेवर मध्ये आहे? काँग्रेसवाले सांगत आहे संविधान धोक्यात आहे, पुरोगामी सांगतात संविधान धोक्यात आहे. माझा काँग्रेसवाल्यांना सवाल आहे, अरे जर संविधान धोक्यात आहे तर 1975 साली ज्या वेळेला इंदिरा गांधीनं इमर्जन्सी लावली होती त्यावेळेला संविधान धोक्यात नव्हतं का? संविधानाच्या मूलभूत फंडामेंटल राईट वरती कलम नंबर 19 वरती काँग्रेसच्या लोकांनी पाबंदी आणली होती, त्यावेळेला संविधान धोक्यात नव्हतं का? काँग्रेसच्या भामट्यांना मी प्रश्न विचारतोय, तुम्ही म्हणताय की संविधान धोक्यात आहे, तुम्ही वाचवणार आहे. माझा सवाल आहे तुम्हाला, आदरणीय राहुल गांधी साहेब, भारताचं संविधान ज्या वेळेला 11 ब्राह्मण लोकांनी जंतर मंतर वरती जाळलं होतं तेव्हा कोणत्या बिळात जाऊन लपला होता? काँग्रेसवाल्यांनो याचं उत्तर द्या. कोणत्या बिळात लपला होता? पुरोगामीनं तुम्ही कोणत्या बिळात लपला होता? या देशामध्ये ज्या वेळेला जंतर मंतर वरती संविधान जाळलं गेलं त्यावेळेला साथीओ, त्या नालायक आरोपींना अटक व्हावी, त्यांना फाशीची शिक्षा व्हावी म्हणून देशभरामध्ये साथीओ रात्रभर आणि देशभरामध्ये आंदोलन करणाऱ्या नेतृत्वाचं नाव आहे वामन मेश्राम साहेब. मला वाटलं होतं की रक्ताचा नातू पुढे येईल, परंतु माफ करा आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब सुद्धा भारताचं संविधान जाळल्यानंतर समाजासमोर येऊन सांगू शकले नाहीत की ज्या लोकांनी संविधान जाळलंय त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रस्त्यावरती या. असे म्हणले नाहीत का? म्हणले नाहीत हा प्रश्न आहे. संविधान जाळल्यानंतर जर आम्ही एकत्र येणार नसेल, काय आम्हाला चौकात जाळल्यानंतर आम्ही एकत्र येणार आहे का? आमच्या या बहिणीची इज्जत लुटल्यानंतर एकत्र येणार आहे का? आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आम्हाला असं अपेक्षा होती की भारताचं संविधान जाळल्यानंतर आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, बाबासाहेबांचा रक्ताचा नातू पुढे येईल, परंतु आला नाही. शेवटी विचाराच्या नातवाला उतरावं लागलं आणि लक्षात आलं आमच्या साथीओ, देशामध्ये विचाराचा नातूच चळवळ चालवू शकतो, बाकी सत्ते पॉलिटिकल करू शकतात. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, या देशामध्ये साथीओ आतापर्यंत तुम्ही बाळासाहेबांना सत्सहयोग केला, भैया साहेबांना सत्सहयोग केला, बाबासाहेबांच्या रक्ताला सत्सहयोग केला, तुम्हाला धन्यवाद. परंतु साथीओ एकदा तर तुम्ही विचार करा आणि विचाराच्या या नातवाला जर सत्सहयोग केला तर RSS बीजेपी वाल्यांची व्यवस्था क्षणात उपडून टाकल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. पण तुम्हाला विचार करावा लागेल. चळवळ साथीओ रक्तात नसते, चळवळ विचारांनी चालवता येते. जगामधलं उदाहरण आहे बुद्धाचा राहुल आणि छत्रपती शिवरायांचा संभाजी राजा सोडला तर कोणत्याच रक्ताच्या वारसानं आपल्या महापुरुषांची चळवळ चालवल्याचा इतिहास नाही. अनेक आमचे नेते आहेत समाजाचे, RSS ला म्हणतात आम्हाला साथसहयोग करा. जे नालायक RSS भारताचं संविधान जाळण्यासाठी, भारताचं संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत, आमच्या देशातले आमच्या समाजाचे नेते RSS ची साथ मागत आहेत. RSS साथ देईल? समाजाच्या नेत्यांना मी सांगतोय, RSS ला साथ मागून साथ मिळणार नाही. समाजाची साथ मागितली तर साथ मिळू शकते, दुश्मनाची साथ घेऊन बाबासाहेबाची लढाई कशी लढता येईल हा विषय आहे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे साथीओ, आज या देशामध्ये शेड्यूल कास्ट परेशान आहे, आदिवासी परेशान आहे, मुस्लिम परेशान आहे, OBC परेशान आहे, या देशामध्ये मराठा सुद्धा परेशान आहे. ज्या समाजाची संख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आहे त्या समाजाला रस्त्यावरती येऊन
दीड कोटीचा मोर्चा काढावा लागतो, दीड कोटीची सभा घ्यावी लागते, तरी सुद्धा न्याय मिळत नाही. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.